आहेत हा तसा आपण विचार केला तर. कारण गेल्या वर्षी मी वापरलेलं आहे. त्याचा जो झाडावर आपण फवारा करतो कमीत कमी, हा ते कमीत कमी पाण्यात आवरण त्याचा जास्त घेतो, जास्त काळ टिकून राहतो, त्याच्यामुळे ते औषध त्याला लागू पडते, असा स्वतःचा माझा अनुभव आहे त्याच्यात. आपण जिथे 10 फवारण्या करतो तिथे 7 फवारण्यात पण बास होईल, कारण त्याचा 5-10 दिवसाचा पुढे पिरियड वाढतो त्या म्हणजे औषधामुळे. फवारणी एवढा इफेक्ट येतो हो. की तुम्हाला असं वाटतं की 5-6 दिवसांनी पुढे नेलं तरी हा, चालेल. म्हणजे 20 दिवसाची फवारणी किंवा 15 दिवसाची फवारणी, तर तुम्ही 15 दिवसाची फवारणी 20 दिवसाला नेऊ शकता. ओके. जसं वातावरण आहे, हे डीप मध्ये वातावरण आहे, तर हा इथे आम्ही कधी कधी 15 दिवसांनी 20 दिवसांनी घेतो. तर ह्याची त्या दिवसां तुलनेत 5 दिवसांत फरक केला तरी चालू शकतो, चालू पण शकतो. त्याचा रिझल्ट चांगला आहे खूप. हम्म. आपण 10 बॅलरचं जे औषध बनवतो हा त्याची कॉस्ट नाही म्हटलं तरी 1500 रुपये बॅलर जर पडत असेल, हा तर आपले 10 बॅलर मध्ये 3 बॅलर जरी वाचले तरी खूप झाले.